विनायकरावांना रमेश आणि सुरेश नावाची दोन मुलं होती. त्यातला जो रमेश होता त्या रमेशला शहरामध्ये जाऊन काहीतरी नवीन करण्याची खूप इच्छा होती. पण विनायकरावांचं गावामध्ये शेती, व्यवसाय अशा बऱ्याच गोष्टी होत्या. पण रमेशनी विनायकरावांचं काही ऐकलं नाही आणि तो शेवटी शहरामध्ये जाऊन स्थायिक झाला. कालांतराने असं झालं की विनायकराव सुद्धा वयोमानापरत्वे जसं जसं त्यांना हे काम जमेना झालं तसं त्यांनी हे सगळं काम सुरेशच्या ताब्यात दिलं. सुरेश नेटाने हे काम करत होता. जसं जसं विनायकरावांचं वय वाढायला लागलं त्यावेळेला विनायकरावांनी रमेशला एकदा मला शेवटचं भेटून जा रे अशी विनंती केली. पण रमेश त्याच्या व्यवसायामध्ये आणि त्याच्या संसारामध्ये एवढा रममाण झालेला होता की त्याला ह्याचा विसरच पडला की आपले वडील आपली वाट बघत आहेत. आणि शेवटी व्हायचं तेच झालं. ज्या वेळेला विनायकराव गेले त्यावेळेला रमेशला येताच आलं नाही. कालांतराने असं घडलं की रमेशने जो त्याचा व्यवसाय सुरू केलेला होता तो जरी महत्वाकांक्षी होता तरी देखील त्याचा जो व्यवसाय होता तो काही त्याच्या केलेल्या चुकींमुळे शेवटी बुडाला. हा व्यवसाय बुडाल्यावरती रमेशला त्याच्या गावाची आठवण येऊ लागली. त्याला आठवत होतं की आपल्या वडिलांकडे भरपूर पैसा आहे आणि तो सगळा पैसा आणि तो सगळा व्यवसाय आपला जो भाऊ आहे तो भाऊ आज मितीला उपभोगत आहे. आणि म्हणून त्यानं शेवटी गाव गाठलं. तो ज्यावेळेला गावामध्ये आला त्यावेळेला त्याचा भाऊ त्याला स्पष्टपणे म्हणाला की अरे वडिलांची शेवटची इच्छा होती पण तू त्यावेळेला आलाच नाहीस आणि आता कसं काय रे तू या सगळ्या गोष्टींमध्ये हक्क मागतोयस. त्याला या सगळ्या गोष्टी ऐकून खूप राग आला आणि त्याने थेट पंचायत गाठली. ज्यावेळेला पंचांसमोर हा वाद गेला त्यावेळेला पंचांमधला एक वयस्कर माणूस त्याला समोर घेऊन म्हणाला की तू मला सांग ज्या वेळेला तुझ्या वडिलांनी तुला बोलवणं केलं होतं त्यावेळेला तू आलास का. तू आलेला नाहीस. आणि आज मितीला 3 वर्षानंतर ज्या वेळेला तुझा व्यवसाय बुडाला म्हणून तुझ्या भावानी जे काही मेहनत करून आजपर्यंत कमवलेलं आहे त्याच्यावरती तू डल्ला मारायला येतोस. असं नाही चालणार. पण शेवटी आम्ही न्याय करायला बसलेलो आहोत. तू जरी इथे आलेला नसला तरी देखील तुला तुझा वाटा मिळणं हे क्रमप्राप्तच आहे. परंतु हा वाटा अर्धा अर्धा होणार नाही. वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या 3 वर्षात तुझ्या भावाने जी काही मेहनत करून या सगळ्या बाबतीमध्ये त्यांचा जो काही व्यवसाय आहे त्यांच्या जे शेतीची देखभाल आहे हे सगळं करून जो पैसा कमवलेला आहे तो सर्वस्वी त्याचा आहे. आणि तू योग्य वेळेला त्या बाबतीत मागणं करायला आलेला नाही त्यामुळे आम्ही तुला ह्या बाबतीत काहीही देऊ शकत नाही. अर्थात हा पंचांचा फैसला होता किंवा पंचांचा निर्णय होता. आपण जर बघितलं तर आज मितीला कोर्ट कचेरीच्या बाबतीत असंच घडतं का आपल्याला हे समजून घेणं अत्यंत गरजेचं ठरेल. नमस्कार. ॲडव्होकेट आनंद या तुमच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण 900चा टप्पा पण पूर्ण केलेला आहे आणि त्यावेळेला मला तुम्हाला आवर्जून हे सांगावंसं वाटतं की तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आपण या 900च्या आकड्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. तुम्ही म्हणाल की या सबस्क्रिप्शनमुळे होतं काय. तर या सबस्क्रिप्शनमुळे आपला जो व्हिडिओ आहे आणि त्यामधले हे नवनवीन विषय आहेत ते अजून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते आणि त्यातनं जी खरी आपल्याला कायद्याच्या अनुषंगाने जनजागृती करायची आहे त्याच्यासाठी याला हातभारच लागतो. त्यामुळे जर अजून तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या ओळखीचे जे कोणी लोक असतील त्यांना हा व्हिडिओ अग्रेषित करा म्हणजे फॉरवर्ड करा. तर वळूयात आजच्या आपल्या कोर्ट केसकडे आणि आपल्या आजच्या न्यायतत्वाकडे. ऑर्डर 22 रूल 4 ह्याचा CPC मध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. CPC म्हणजे दिवाणी आचारसंहिता. दिवाणी आचारसंहितेमध्ये जर दोन पक्षकारांमध्ये वाद निर्माण झालेला असेल आणि दोन पक्षकारांमध्ये एखादी सिव्हिल सूट जर फाईल्ड असेल आणि या सिव्हिल सूटच्या बाबतीमध्ये जर का त्यातला एक पक्षकार हा मरण पावला तर त्यावेळेला त्या पक्षकाराचे जे वारस असतात ते वारस हे रेकॉर्डवरती घेणं म्हणजे त्या प्रकरणामध्ये दाखल करणं हे क्रमप्राप्त असतं. जर असे वारस तुम्ही त्या व्यक्तीचे दाखल करण्यामध्ये जर का दिरंगाई केली तर तुम्हाला खूप मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं. ते काय आहे हे आपण समजून घेऊया. ज्या वेळेला
एखाद्या पक्षकाराचा मृत्यू होतो आणि तो मृत्यू दावा चालू असताना जर का घडला, तर त्यावेळेला त्याचे जे वारस आहेत त्यांना तो दावा पुढे चालू ठेवण्याचा हक्क कायम असतो. अर्थात हा जो काही विषय आहे हा दिवाणी वादांच्या संदर्भातला विषय आहे. यामध्ये जर का दिलेल्या कालमर्यादेमध्ये त्या व्यक्तीचं नाव वजा करून त्याच्या वारसांच्या नावाची नोंद केली नाही, तर जे काही प्रकरण असतं ते त्या व्यक्तीच्या विरोधात अबेट होतं. अबेट होतं ह्याचा अर्थ ते प्रकरण संपुष्टात येतं. हे प्रकरण जर संपुष्टात आलं तर कोर्टाचा काहीही निर्णय असला तरी देखील तो त्याच्या वारसांवरती लागू होत नाही. त्यामुळे वेळेत आपल्याला त्या पक्षकाराच्या ठिकाणी त्याच्या वारसांचं नाव दाखल करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आता आपण समजून घेऊयात की हे वारसांचं नाव दाखल करण्याची कालमर्यादा किती आहे. जर एखादा व्यक्ती त्या बाबतीत मरण पावलेला असेल, दावा चालू असताना त्याचं जर का डेथ झालेली असेल, तर ती व्यक्ती मरण पावल्यापासून 90 दिवसाच्या आत त्याच्या वारसांची नावं तुम्ही त्या प्रकरणांमध्ये दाखल केली पाहिजेत. आता आपण या बाबतीमध्ये दोन पर्यायांचा अंदाज घेऊया. सगळ्यात पहिला पर्याय की यदाकदाचित जर का वादी मरण पावला आणि वादीचे जे काही वारस आहेत ते वारस रेकॉर्डवर आणण्याची जबाबदारी त्या वादीच्या वकिलांची असते. जर का प्रतिवादी या बाबतीत मरण पावलेला असेल तर प्रतिवादीच्या वकिलांनी त्या बाबतीमध्ये कोर्टाकडे येऊन सांगणं अपेक्षित आहे की ह्या व्यक्तीचं डेथ झालेली आहे आणि त्यामुळे त्याचे वारस हे खालीलप्रमाणे जे कोणी असतील त्याची त्याने नावं देणं अपेक्षित असतं. अर्थात ह्या सगळ्या कृतीला 90 दिवसांचा अवधी असतो. जर 90 दिवसामध्ये तुम्ही कोर्टापुढे हा अर्ज दाखल नाही केला तर त्या बाबतीतलं जे काही प्रकरण असतं ते अबेट होतं. उदाहरणार्थ, जर का वादीनी प्रतिवादींचे वारस 90 दिवसांमध्ये रेकॉर्डवर आणले नाहीत तर त्या प्रतिवादी किंवा त्याच्या वारसांच्या विरुद्धचा दावा हा संपुष्टात येतो. अर्थात 90 दिवस झाल्यानंतर हा दावा संपुष्टात आल्यावर तो जो काही अबेटमेंट घडलेली आहे किंवा दावा संपुष्टात आलेला आहे त्याच्याकरिता 60 दिवसाची मुदत असते. म्हणजे सुरुवातीच्या 90 दिवसात तुम्ही कोर्टाला विनंती करून त्या बाबतीतला अर्ज ताबडतोब दाखल करू शकता आणि जर का तो अर्ज दाखल करण्यासाठी तुमच्या बाबतीत दिरंगाई झालेली असेल तर तुमच्या प्रकरणामध्ये जी काही अबेटमेंट झालेली आहे ती अबेटमेंट तुम्ही रद्द करून द्या, अशा स्वरूपाचा तुम्ही एक विनंती अर्ज करू शकता. आता ह्या गोष्टी करता तुम्हाला पुढील 60 दिवसांची मुदत असते. जर 60 दिवसांमध्ये तुम्ही ही कृती केली नाही तर मग तुम्हाला अबेटमेंट ही तुमच्या बाबतीत घडलेली आहे आणि त्या बाबतीतला दावा तुमच्या विरुद्धचा संपुष्टात आलेला आहे हे मात्र तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. पण कायदा असा अर्धवट नसतो. कायदा त्याच्यामध्ये एक कुठल्या ना कुठल्या पद्धतीने प्रत्येकाला संधी देत असतो. त्यामुळे सुरुवातीचे 90 दिवस, त्यानंतर 60 दिवस असे 150 दिवस झाल्यानंतर तुम्हाला या कालमर्यादेमध्ये अशा स्वरूपाने जे कोणी वारस आहेत त्यांना रेकॉर्डवर आणण्यासाठी, त्यांना कायद्याच्या अनुषंगाने दाव्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी का विलंब झाला ह्याचं कारण कोर्टाला द्यावं लागतं. ह्याचाच अर्थ पहिल्या 90 दिवसात तुम्ही एक साधा अर्ज करून त्या बाबतीतले जे कोणी वारस असतील त्यांचं रेकॉर्डवरती नाव आणू शकता. जर 90 दिवस उलटले तर जी काही दावा संपुष्टात आलेला आहे किंवा मागणी संपुष्टात आलेली आहे त्या बाबतीतलं तुम्ही अबेटमेंट माझं रद्द करून द्या अशा स्वरूपाचा अर्ज तुम्ही त्या बाबतीत करू शकता. जर ते 150 दिवस संपले तर 151व्या दिवशी सेक्शन 5 प्रमाणे, लिमिटेशन ऍक्ट सेक्शन 5 प्रमाणे तुम्हाला विलंब का झाला ह्याची कारण मीमांसा किंवा ह्याची कारणं देऊन तुम्ही कोर्टासमोर असा अर्ज करणं अपेक्षित आहे की मला झालेला विलंब हा मला माफ करा आणि तो माफ केल्यानंतर मग अबेटमेंट सेट असाइड करा. तुम्ही जर का त्याच प्रकरणामध्ये वारस दाखल करून घ्या अशा स्वरूपाचा जर अर्ज दिला तर तो अर्ज कोर्ट अमान्य करतं. तर ही जी स्टेप्स आहेत किंवा हे जे काही टप्पे आहेत हे टप्पे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. बऱ्याचदा आमचे वकील मित्र किंवा पक्षकार यांच्याकडनं या बाबतीत दिरंगाई झाली तर
सुरुवातीला काय करणं अपेक्षित आहे, दुसऱ्या टप्प्यात काय करणं अपेक्षित आहे आणि तिसऱ्या टप्प्यात काय करणं अपेक्षित आहे याची संपूर्ण माहिती नसल्यामुळे बऱ्याचदा ते प्रकरण लांबत जातं आणि त्याच्या बाबतीमध्ये परत पुढच्या कोर्टामध्ये म्हणजे हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरणं दाखल होतात. आत्ताच 13 फेब्रुवारीला दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं ह्या स्टेप्स कशा असल्या पाहिजेत, पहिला अर्ज कुठला केला गेला पाहिजे, त्याच्यासाठी आर्टिकल 120 आर्टिकल 121 प्रमाणे असणारी कालमर्यादा जी आत्ता आपण चर्चा केली म्हणजे 90 दिवस आणि 60 दिवस याच्या बाबतीत खूप स्पष्टता केलेली आहे. तसंच त्याच्यानंतर जो काही विलंब होतो 151व्या दिवसाच्या पुढे तुम्ही झालेला विलंब हा कोर्टाला स्पष्टपणे सांगणं अपेक्षित असतं. जर तो तुम्ही सांगू शकला नाहीत तर अबेटमेंट ही तुमच्या बाबतीत घडलेली आहे आणि त्यामुळे तुमचा दावा पुढे चालू शकणार नाही किंवा वादीचं मागणं तुमच्या विरोधात चालू शकणार नाही, हे मात्र तुम्हाला स्पष्टपणे कळणं अपेक्षित आहे. हा विषय अशासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो कारण यामुळे कित्येकदा जी काही दिवाणी प्रकरणं असतात किंवा दिवाणी अपीलं असतात ती सपशेलपणाने उडून जातात. हा खूप महत्त्वाचा जर विषय तुम्हाला पक्षकार म्हणून किंवा वकील म्हणून जर माहीत नसेल तर याबाबतचा जो काही निकाल आहे, याबाबतचं जे काही जजमेंट आहे ते आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्याची लिंक तुम्ही आवर्जून पहा. आणि जे कोणी अशा स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये अडकलेले असतील त्यांना ही केस लॉ नक्कीच मदत ठरू शकेल. त्यामुळे त्यांना तुम्हीही अग्रेषित करा, त्यांना तुम्हीही फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांना ह्या केसचा नक्कीच फायदा होईल. अर्थात रमेश आणि सुरेशच्या प्रकरणामध्ये जर तुम्ही बघितलं तर पंचांनी एक थोडासा वेगळा निर्णय दिला, पण तो निर्णय देताना देखील त्यांनी रमेशला धडा शिकवला किंवा अद्दल घडवली. कोर्टाच्या बाबतीत देखील तसंच होतं. न्याय प्रक्रियेमध्ये बऱ्याचदा आपल्याला हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं असतं की न्याय प्रक्रियेमध्ये तुम्हाला संधी ही व्यवस्थित दिलेली असते, केवळ तुम्ही त्याचा वेळेत सदुपयोग करून त्याचा वापर करणं अपेक्षित आहे. तर विसरू नका, 90 दिवस, 60 दिवस आणि त्याच्या पुढे विलंब माफीचा अर्ज. अर्थात हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि हो, ॲडव्होकेट आनंद या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सगळ्यात महत्त्वाचं, ॲडव्होकेट आनंद या चॅनलचं आम्ही आता हिंदी आवृत्ती आणत आहोत. जर का तुमचे कोणी हिंदी भाषिक तर त्यांना या हिंदी चॅनलची लिंक नक्कीच पाठवा आणि त्याच्यामध्ये अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या गोष्टी, अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या केस लॉज या आम्ही हिंदीमध्ये प्रदर्शित करून त्याच्या बाबतीतला अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर भेटूयात पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत तुम्ही सगळे स्वतःची काळजी घ्या. आमच्या सगळ्यांकडनं नमस्कार.